अस्तित्व संपत नाही असं सांगत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिलाय। तसंच पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाबाबत सेटलमेंट झाल्याचा आरोपही शरद पवार यांनी केलाय। पवारांचा रोख थेट अजित पवारांवर होता आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील रोखठोक भूमिका घेतली आहे। पाहूयात। पवारांनी पुन्हा एकदा होम पिच वरून बॅटिंगला सुरुवात केली आहे। पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं। त्यामुळे शरद पवार खचून जातील असं वाटत होतं, पण शरद पवार पुन्हा नव्या जोमानं कामाला लागलेत। इतकंच नव्हे तर असाच निर्णय होईल याची खात्री होती असंही शरद पवार म्हणाले। असं की तशा अनेक लोकांनी जाहीर सभेतनं लिहिला असून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जाहीर केले। तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहेत, याच्यात अन्यायकारकच निर्णय येणार आहेत। गेल्या 24 वर्षांपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे समीकरण बनलं होतं, पण आता शरद पवारांचं चिन्ह अजित पवारांना देण्यात आलंय। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांसमोर नवं चिन्ह घेऊन जाताना अडचण निर्माण होऊ शकते। त्यावरही शरद पवारांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे। पक्षाचे कार्यकर्ते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवं चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि चिन्ह बदलल्याचा यशावर कोणताही परिणाम होत नाही असंही पवार म्हणाले। चिंता करायची नसते। मी आता म्हणेन 14 निवडणुका लढलो, त्या 14-5 निवडणुका अशा होतात की खून विक्री। पहिल्यांदा त्या काळात गाय नंतर खाला, त्या हात झाला, त्यानंतर घड्याळ झालं। ही सगळी वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या। चिन्ह काढून घेतलं म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं काहींना वाटत असलं तरी ते असं कधी होत नाही असा सणसणीत टोला पवारांनी लगावला। तसंच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका अन्यायकारक असल्याचं पवारांनी सांगितलं। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचंही पवार म्हणाले। परिणामी सेटलमेंटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। ते कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जात आहेत ना। सुप्रीम कोर्टामध्ये जजेस बसलेले आहेत, कायदे पंडित बसलेले आहेत, ते ठरवतील ना ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे, त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जातच आहे ना। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांमधील ही राजकीय लढाई आता सुप्रीम कोर्टात पोहोचणार आहे। त्यावर काय निर्णय होतो यावरून नव्यानं राजकीय समीकरण निर्माण होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।